ठाणे महानगरपालिकेसाठी शिवसेना आणि भाजपमधला सत्तेचा वाद आता अगदी विकोपाला गेलाय। ठाण्यामध्ये महापौर पद निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। ठाणे, कल्याण, डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगरमध्ये भाजपला महापौर पद हवं आहे। अंबरनाथचा राग काढत उल्हासनगर आणि केडीएमसी मध्ये शिवसेनेनं स्वतंत्र गट स्थापन केलेत आणि सत्तेचा दावाही ठोकलाय। ठाणे मनपामध्ये सुद्धा शिवसेनेनं वेगळा गट स्थापन केलाय आणि महापौर बसवायची तयारी सुद्धा केली। ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेना भाजपमध्ये आलबेल नाहीये हे अनेकदा स्पष्ट झालंय। ठाणे जिल्ह्यातल्या या वादाचा परिणाम मुंबई मनपामध्ये सत्ता स्थापनेला होईल असं सध्या चित्र दिसतंय। तर मनपा इथं भाजपला महापौर पद पाहिजे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये त्याचबरोबर उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये भाजपला महापौर पद पाहिजे। आता हा वाद विकोपाला गेलाय आणि ठाणे जिल्ह्यामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये महापौर या विषयावरनं संभाषणच नाहीये, बैठक नाहीये, चर्चा सुद्धा नाहीये। तेव्हा अंबरनाथचा राग काढत उल्हासनगर आणि केडीएमसी मध्ये शिवसेनेनं स्वतंत्र गट स्थापन केले आणि सत्तेचाच दावा केलाय। त्याचबरोबर ठाणे मनपामध्ये सुद्धा शिवसेनेनं वेगळा गट स्थापन केलाय आणि महापौर बसवायची तयारी केली आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय शिवसेना भाजपमध्ये आलबेल नाहीये हे अनेकदा स्पष्ट झाले। आपल्यासोबत अजित मांढरे जोडले गेलेले आहेत। अजित, या ठिकाणी आपण पाहतोय की काही आलबेल नाहीये तेव्हा स्वतंत्र गट स्थापन करणं सुरू आहे, अधिक माहिती द्याल? कोकण आयुक्त कार्यालयामध्ये शिवसेनेनं फक्त स्वतंत्र गट स्थापन केला नाही तर सत्तेकरता त्यांचं संख्याबळ किती आहे याचं पत्र देखील एकत्रितपणे अनेक पक्षांना घेऊन त्यांनी दिलेलं आहे। यामध्ये वारंवार त्यांच्याकडून म्हणण्यात आले की महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत, भाजप आमच्या सोबत आहे, पण भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये सत्तेबाबत जी समीकरणं आहेत, कोणाला कोणतं पद जाईल, किती वर्षाकरता जाईल याबाबत अजून कोणतीही चर्चा झालेली नाहीये। आणि त्या पार्श्वभूमीवरती जर सत्ता स्थापना करता कोणीही दावा केला नाही तर मात्र ही निवडणूक जी आहे महापौर पदाची ती पुढे जाऊ शकते आणि त्याचा परिणाम हा मुंबईतल्या महापौर निवडीवर देखील होऊ शकतो। कारण का जिथं ठाण्यामध्ये जिथं मुंबईमध्ये सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजप समोर आलेला आहे, भाजप आणि शिवसेना मिळून त्या ठिकाणी महापौर बसू शकतात, पण तिथं देखील महापौर पद या विषयावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये अजूनही कोणती स्पष्टता नाहीये। कोणाला किती वर्ष देणार का फक्त भाजपच महापौर पद घेणार यावरून स्पष्टता नाहीये आणि त्याचाच परिणाम हा ठाणे जिल्ह्यातल्या या सगळ्या उल्हासनगर, कल्याण डोंबिवली आणि ठाणे महानगरपालिकेवर होताना दिसतोय। वारंवार इथं भाजपनं मागणी केली की 2.5 वर्ष महापौर पद द्यावं, तर शिवसेनेला मुंबईमध्ये 2.5 वर्ष महापौर पद पाहिजे। त्यामुळे ही सगळी मागणी करतायत, पण एकत्रित बसून बैठका किंवा चर्चा अद्याप कोणाची झालेली नाहीये। त्यामुळे सत्ता स्थापनेचा दावा मुंबईमध्ये असेल किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये असेल कोणाकडून केला जाईल तुर्तास तरी अशी चिन्ह दिसत नसल्यामुळे महापौर पदाची निवडणूक पुढे जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। नक्कीच, धन्यवाद अजित सविस्तर माहितीसाठी। तेव्हा आता ठाण्यामध्ये कोण महापौर होणार हा पेच अजूनही कायमच आहे असं चित्र दिसतंय। तर मार्क्सवादी कम्युनिस्ट डाव्या पक्षाच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ मंत्रालयामध्ये दाखल झाले। वनपट्टा, पेसा कायदा या संदर्भात निघालेला मोर्चा मुंबईसाठी प्रस्थान ठेवलाय आणि असं असतानाच मंत्रालयामध्ये एक महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे। या बैठकीमध्ये तोडगा निघणार की मोर्चा सुरूच राहणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे। माजी आमदार JP गावित यांच्या नेतृत्वातच शिष्टमंडळ मंत्रालयामध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। तर वन खात्याचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते, मात्र वनमंत्री गणेश नाईक मंत्रालयातनं आता निघालेले आहेत। आपल्यासोबत तुषार रुपनवार जोडले गेलेले आहेत। तुषार, आपण पाहतोय की हा मोर्चा जो आहे त्यातलं शिष्टमंडळ मंत्रालयामध्ये पोहोचलाय, मात्र गणेश नाईक तिथून निघून गेलेले आहेत, अधिक माहिती द्याल? मंत्री गणेश नाईक थोड्याच वेळामध्ये बैठकीला जॉईन होणार असं गणेश नाईक यांनी न्यूज 18 मराठीशी बोलताना स्पष्ट केली। मात्र आता मंत्रालयामधली अपडेट अशी आहे की किसान सभेच्या लॉंग मार्चचे प्रतिनिधी मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरती दाखल झालेले आहेत। माजी आमदार JP गावित यांच्यासोबत मंत्रालयामध्ये सर्व पोहोचलेले आहेत। आता या बैठकीसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे असतील, त्याचप्रमाणे मंत्री गिरीश महाजन असतील, आदिवासी मंत्री अशोक विखे असतील, हे सर्व मंत्री आपल्याला आता मंत्रालयामध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळतात। त्याचप्रमाणे या बैठकीसाठी राज्यभरातून सिंचन विभाग, आदिवासी विभाग, महसूल विभागाचे प्रमुख अधिकारी देखील बैठकीसाठी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे नाशिक असतील किंवा महत्वपूर्ण जिल्ह्याचे जिल्हाधिकारी देखील आपल्याला या बैठकीसाठी उपस्थित राहिल्याचं पाहायला मिळते। थोड्याच वेळामध्ये या शिष्टमंडळासोबत या बैठकीला सुरुवात होईल आणि त्यानंतर
स्वतः मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वामध्ये शिष्टमंडळ आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संवाद साधताना पाहायला मिळेल. धन्यवाद तुषार सविस्तर माहितीसाठी.